स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। बऱ्यापैकी आपल्याकडे ह्याला ह्या शस्त्राला शिरस्त्राण म्हणतात। शिरस्त्राण म्हणजे तुम्ही जुनी पिक्चर किंवा ह्याच्यामध्ये पाहिला असेल, बाजीराव पेशव्यांच्या डोक्यामध्ये जे चित्र आहे त्या चित्रामध्ये ही शिरस्त्राण तुम्हाला पाहायला मिळतं। त्याला आहे चिलकत। तर ह्या चिलकताचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड हे चिलकत नसून ह्या रिपीटिंग प्रकार आहे, म्हणजे प्रत्येक साखळीमध्ये रिपीट केलेला आहे। म्हणजे असं हे दुर्मिळ म्हणजे हे डिफेन्ससाठी वापरण्यात येणारा पोशाख युद्धाचा हा तुम्हाला पाहिला होता। त्यानंतर तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। विटा येथे हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने या ठिकाणी शिवकालीन वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हा ग्रुप आहे आज 15 वर्ष झालं हा तुमचा ग्रुप काम करतोय। आज या ठिकाणी हे शस्त्रांचं प्रदर्शन आहे, काय नेमकं सांगाल? गेली 15 वर्ष झालं सातत्यानं हिंदवी स्वराज्य ग्रुप या माध्यमातून मायक्कानगर विटा येथे शिवजयंती साजरी केली जाते। 15व्या वर्षाचं औचित्य साधून आम्ही ग्रुपमधील सर्व सदस्यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं प्रदर्शन करण्याचं योजलं होतं। त्याचं स्वरूप म्हणून आज आम्ही आज आणि दिनांक 19 आणि दिनांक 20 या 2 दिवसाचं 2 दिवसीय शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे। शस्त्र प्रदर्शनाचा लाभ हा समस्त शिवप्रेमींनी घ्यावा अशी आमच्या समस्त हिंदवी स्वराज्य ग्रुप याच्या वतीने विनंती आहे। शस्त्र प्रदर्शन करण्याचा विचार मानस हा आमच्या ज्यावेळी ग्रुपच्या डोक्यात आला त्यावेळी आम्हाला अमरसिंह पाटील सोनगे गावचे आहेत, त्यांनी आम्हाला या शस्त्र प्रदर्शनाला मदत केली। त्यांच्याकडे शिवकालीन शस्त्रांचा फार मोठा साठा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही हे शस्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे। आज तुमचा हा ग्रुप काम करतोय, आज या ठिकाणी अनेक लोक येतात, हे शस्त्र बघतात, काय नेमकं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आता ह्या ग्रुपला बरोबर 15 वर्ष पूर्ण झाली आणि 15 वर्ष पूर्ण होताना मला असं वाटतंय की ऍक्च्युली माझं वय 30च आहे आणि 15 वर्ष पूर्ण झाली म्हणजे मी 15 वर्षापासूनचा असताना सुद्धा या ग्रुपमध्ये अवेलेबल आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता या ग्रुपमध्ये सर्व मेंबर आहेत, ग्रुपमध्ये जे सदस्य आहेत सर्व सदस्य ते सर्व सदस्य सख्खे भाऊ आहेत असं आहे। आणि जे आमचे दाजी आहेत दाजी त्यांचे बी सगळे भाऊ सगळे सख्खेच आहेत। म्हणजे या ग्रुपची खासियत अशी आहे की सर्व सख्खे भाऊ मिळूनही काम करतात या ग्रुपचं असं आहे। आणि दुसरं म्हणजे शस्त्र प्रदर्शनचा विषय असा आहे की शस्त्र प्रदर्शन आम्हाला मागल्या वर्षी सुचलेली संकल्पना आहे, पण मागल्या वर्षी कसं आम्हाला मर्दानी खेळ ठेवायचा होता। त्या संकल्पनेतून आम्ही शस्त्र प्रदर्शनची तयारी ही 1 वर्षापूर्वीच करून ठेवलेली होती। त्यामुळे आम्ही त्यांना बोलायला जाताना त्यांना ऍडव्हान्स ही बुकिंग करायला जाताना सुद्धा आम्ही 1 महिना अगोदर बुकिंग त्यांच्याकडून करून आलेलं आहे त्यांच्याकडून। आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे आपले जुने संबंध आहेत, जे आपण सोनगेवरून अमरसिंह पाटील त्यांना बोलवलंय, त्यांचे आपले जुने संबंध आहेत। जुने संबंध असते त्या कारणाने आपल्याला सर्व शस्त्र ही चांगली बघायला भेटतील। हे प्रदर्शन किती दिवसाचं असणार, कसं नियोजन आहे? हे प्रदर्शन आज 19 फेब्रुवारी आहे आणि 20 फेब्रुवारी हे 2 दिवस असणार आहे। तर सर्व शाळांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे, सर्व जनतेला विटा शहरातील सर्व जनतेला पण माहितीपर्यंत पोहोचवलेले आहे आपण। नमस्कार, मी अमरसिंह पाटील कोल्हापूरचा आहे। आज हिंदवी स्वराज्य ग्रुप कडून आज शस्त्र प्रदर्शनासाठी मला इथं बोलवले आहेत। आता आपल्या ह्या संग्रहामध्ये जवळजवळ 750 शस्त्र आणि हजारो कॉइन्स तुम्हाला पाहायला मिळतात। म्हणजे इसवी सन पूर्वपासूनची शस्त्र तुम्हाला इथे पाहायला मिळतील, त्याचबरोबर इसवी सन पूर्वपासूनची नाणी हे तुम्हाला पाहायला मिळतील। बऱ्यापैकी 10-15 वर्षाला मी पर्सनल कलेक्शन मधून ही शस्त्र कलेक्शन केलेली आहेत आणि आज ह्या विटेकरांना ह्या शस्त्रांची अमूल्य जो ठेवा आहे, आपल्या इतिहासाचे अबोल साक्षीदार म्हणून जी शस्त्र आहेत आणि आपल्या पराक्रमाचे शौर्याची प्रतीक म्हणून शस्त्र पाहिले जातात। म्हणजे या शस्त्रांच्या आधारे आपण स्वराज्य कसे राखले, महाराज कसे होते, आपले पूर्वज कसे होते हे पाहण्याची एक संधी आज विटेकरांना आज उपलब्ध झालेली आहे। कलेक्शन कसं केलं? एवढी शस्त्र आहेत म्हणजे सर्वसामान्य म्हणजे लहानपणापासून इतिहासाची आवड होती
जॉबमुळे व्यायामाचं प्रमाण मी तालमीमध्ये असल्यामुळे बऱ्यापैकी 2005ला महाराष्ट्राला मेडल घेतलं. त्यानंतर जॉबमुळे मला तालीम सोडावं लागली. मग आता सकाळचा व्यायाम करायची सवय जी होती ती काय करायचं म्हणून मी गड किल्ले भ्रमंती करायला आलो. भ्रमंती करत असताना भ्रमंती करणारे ते भरपूर लोक आहेत. आपण काहीतरी वेगळं करायचं. मग घरामध्ये एक शिवराई कॉइन्स होतं आणि त्या कॉइन्सचा अभ्यास चालू केला आणि ते करत असताना असं समजलं की बाबा आपण कॉइन्स आणि शस्त्र याच्याकडून आपल्याला पुढच्या पिढीला काही आपण देऊ शकतो. म्हणून कॉइन्स आणि दुर्लभ होत आलेली शस्त्र हे एकत्रित करणे आणि त्याचा रिसर्च करून आपल्या पुढच्या पिढींना त्याची माहिती देणं हे काम चालू केलं. आता जे तुमच्या पाठीमागे चिलखत आहे याचा इतिहास सांगू शकता का? बऱ्यापैकी आपल्याकडे ह्या शस्त्राला शिरस्त्राण म्हणतात. शिरस्त्राण म्हणजे तुम्ही जुनी पिक्चर किंवा ह्याच्यामध्ये पाहिला असेल, बाजीराव पेशव्यांच्या डोक्यामध्ये जे चित्र आहे त्या चित्रामध्ये ही शिरस्त्राण तुम्हाला पाहायला मिळतं. त्याला हा आहे चिलखत. आता ह्या चिलखताचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड हे चिलखत नसून ह्या रिपीटिंग प्रकार आहे. म्हणजे प्रत्येक साखळीमध्ये रिपीट केलेलं आहे. म्हणजे असं हे दुर्मिळ म्हणजे हे डिफेन्ससाठी वापरण्यात येणारा पोशाख युद्धाचा हा तुम्हाला पाहिला. त्यानंतर हा सिग्नल म्हणजे इशारित तोप. आता तोफांचा ज्यावेळी उगवून झाला तरी त्या तोफा कशा होत्या. हा सिग्नल म्हणजे त्यांना देणारा सिग्नल त्या समोर आवाजातून देणारा. त्याबरोबर ही पण इशारित तोप आहे. याच्यापासून वरती देणारा म्हणजे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरापासून सिग्नल देण्यासाठी या इशारित तोफेचा उपयोग केला जात असेल. त्याबरोबर अंकुश म्हणजे हातीच्या जो माऊत असतो त्याच्या अंकुश आपल्या गणपतीच्या हातामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे अंकुश तुम्हाला पाहायला मिळतात. आता ही एक वेगळ्या प्रकारची तुम्हाला एक बंदूक पाहायला मिळते. ही बंदूक आहे. यामध्ये हे आहे भाला, कुऱ्हाड आणि ही पोकळी आणि ही आहे ही सळी आहे. आतून दारू घालणे, बारूद घालणे, पॅकिंग करणे. पॅकिंग केल्यानंतर ह्या ट्रिगरला आतमध्ये खाच आहे. या खाचेमध्ये वाद घालणे आणि निशाणा धरून दाबल्यानंतर हा स्फोट होतो आणि गोळी पुढे जाते किंवा समोर ब्लास्ट होतो. आता ह्या बंदुकीमध्ये जे दारू घालायची त्याला बारूद म्हणतात आणि ती बारूद कशा ठेवायचा हे बारूददानीमध्ये ठेवायचं आहे. त्या प्रकारे विविध टेचनीच्या आहेत, याच्या बत्तीच्या बंदुकी आहेत, काही ह्याच्या बंदुकी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अशा प्रकारे ह्या कलेक्शन मध्ये जवळजवळ 650 शस्त्र तुम्हाला पाहायला मिळतील. इसवी सन पूर्वपासून महाराज असतील, मुघल असतील, ब्रिटिश असतील या सर्वांची शस्त्रे आणि सर्व महत्वाची म्हणजे संपूर्ण युद्धामध्ये वापरलेली शस्त्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आज आणि उद्या 2 दिवस असणार आहे, तर याचा लाभ अनेकांनी घ्यावा असं आवाहन या मंडळातर्फे करण्यात आलं. कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.